तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं गुरुनाथ बागडे ग्राफिक्स या यूट्यूब चॅनलवरती. तर आजच्या व्हिडिओमध्ये ना आपण जे सिनेमॅटिक बर्थडे बॅनर असतात ना, त्यांचे बॅकग्राऊंड कसे क्रिएट करायचे त्याबद्दल शिकवणार आहे. तर तुम्ही जर नवीन आला असाल आपल्या चॅनलवरती तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा, म्हणजे सर्व काही तुम्हाला स्टेप बाय स्टेप समजेल. तर काय करायचं आहे आपल्याला, पहिल्यांदा आपल्या पी सीचा नेटवर्क वगैरे ऑन ठेवायचं आहे. त्यानंतर आपल्याला पिंटरेस्टवरती यायचं आहे. पिंटरेस्टवरती आल्यानंतर आपल्याला इथं सर्च करायचं आहे नेबुला. नेब्युला सर्च करायचं आपल्याला. इथं स्लॅश टाकायचं आपल्याला आणि स्पेस गॅलेक्सी वॉलपेपर टाकायचे. त्यानंतर बघू शकता अशा प्रकारचे आपल्याला एकदम खतरनाक असे गॅलेक्सीचे इमेजेस आपल्याला येतील. तर यामध्ये आपल्याला कोणतं पण चांगलं एखादं चूज करायचं. थोडक्यात वेळ घ्यायचं आहे, पण चांगलंच आपल्याला इथं चूज करून घ्यायचं. आता हे बघू शकता अशा प्रकारचं हे चांगलं दिसतंय, जरा हे घेऊयात आपण. त्यानंतर अजून बघू, हे घेऊ आपण. 2-4 रिझल्ट घ्यायचे चांगले चांगले. थोडक्यात कलर चेंजेसचे घेऊ आपण, थोडक्यात वेगवेगळे. हे घेऊ आणि हे घेऊ. थोडक्यात वेळ घ्यायचा आहे आपल्याला जास्त वेळ नाही आहे सध्या, कारण व्हिडिओ खूप मोठा होईल. त्यामुळे आपण जरा शॉर्टमध्येच घेऊयात, म्हणजे टोटल बेसिक टू ॲडव्हान्स राहील. पण थोडक्यात बॅकग्राऊंडची निवड वगैरे त्याला थोडक्यात कमी टाईममध्ये आपण ॲडजस्ट करूया. आपल्या चॅनलवरती फुल बेसिक टू ॲडव्हान्स सर्व काही शिकवलं जातं, त्यामुळे सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आपल्याला एक साईज घ्यायची आहे, कोणती पण साईज घ्या तुम्ही. 9x62 घ्या किंवा 5x4 घ्या. इंस्टाग्रामचे साईज 5x4 मध्येच करू आपण. 500 रेझोल्युशन ठेवलेलं आहे आपलं. क्रिएटवरती क्लिक करायचं. आपल्या कॅनव्हास येईल इथं. त्यानंतर फाईलमध्ये जायचं, प्लेस एम्बेडेडमध्ये जायचं आणि आपण जे डाउनलोड केलेले आहे ते आपण इथे टाकून घ्यायचे. त्यानंतर अल्ट प्रेस करायचं आणि हे असं प्रकारे मोठं करून घ्यायचं, अशा प्रकारे बघू शकता. त्यानंतर काय करायचं, आता अल्ट दाबायचं आणि Ctrl+I दाबायचं, म्हणजे इन्व्हर्ट मास्क लागेल आपला. इथून आपल्याला एक ब्रश घ्यायचा आहे कोणता पण. मी एक पावडर ब्रश घेतो आपला, अशा प्रकारचा. याची साईज कमी करायची आपल्याला. एवढेपर्यंत अल्ट प्रेस करून आपण इकडे ओढला राईट क्लिक करून, तर त्याची साईज अशा प्रकारे कमी होते. तर थोडक्यात असं मारायचं इकडे. इथून आपल्याला व्हाईट चूज करायचे आणि अशा प्रकारे मारून घ्यायचं. फ्लो कमी करू. अशा प्रकारे लाईटली मारून घ्यायचे आपल्याला. ओके. यानंतर आपल्याला पुन्हा दुसरा बॅकग्राऊंड घ्यायचा आहे. मित्रांनो, सर्व काही आपल्याला रेडी मिळत नाही, त्यासाठी आपल्याला रेडी करावं लागतं. आता हा आपला फुल बॅकग्राऊंड आहे. हा आपण झूम करून घेतलेला चालणार नाही, तर अशा प्रकारे साईडला घेऊ. Ctrl+J मारून याची कॉपी करून घेऊ. त्यानंतर Ctrl+T दाबू आणि आपण इकडे घेऊ थोडक्यात अशा प्रकारे आणि फ्लिप हॉरिझॉन्टल करायचं आपल्याला, म्हणजे मॅच होईल दोन्ही पण. आता काय करायचं, हे दोन्ही सिलेक्ट करायचं Ctrl दाबून किंवा शिफ्ट दाबलं तरी होईल.
कंट्रोल टी दाबायचं आणि इकडे मीडियमला मध्यभागी घ्यायचं आपलं अशा प्रकारे. हे मॅच करून घ्यायचं. जर लाईन दिसत असेल प्रॉपर, जर आपलं झालेलं नसेल तर थोडक्यात लेफ्ट राईट करून घ्यायचं ॲरोच्या बटन दाबून. कंट्रोल टी दाबायचं आणि मग इकडे घ्यायचं. ओके झालेलं आहे बघू शकता. आता काय करायचं आपल्याला, दोन्ही सिलेक्ट करायचं आणि आपला ब्लेंड ऑप्शन थोडक्यात चेंज करायचा. जो आपल्याला चांगला वाटेल तो ठेवायचा. किंवा जर चांगलं दोन्ही दिसला नाही तर याला ग्रुपमध्ये टाका. कन्वर्ट टू स्मार्ट ऑब्जेक्ट करा. त्यानंतर इथं लेअरमध्ये जा, इमेजमध्ये जा, ॲडजस्टमेंटमध्ये जा. त्यानंतर ब्लॅक अँड व्हाईट चूज करा आणि ब्लॅक अँड व्हाईट करून टाका. ओके करा. आता याचा ब्लेंड ऑप्शन आपल्याला चेंज करायचा आहे. ओव्हरले ठेवू आपण इथं आणि आपण पुन्हा एक आपला ॲड करू वेगळा अशा प्रकारचा. आता अल्ट प्रेस करू, फुल स्क्रीन घेऊ करून याला वरती टाकू आपण आणि मास्क लावू याला. कंट्रोल आय दाबू. आता त्यानंतर ब्रश घेऊ आणि अशा प्रकारे मारू. अशा प्रकारे. त्यानंतर आपल्याला लास्ट आणि चौथा घ्यायचा आहे. चौथा आपला बॅकग्राऊंड. त्याला पण आपल्याला अल्ट प्रेस करून धरायचं आहे आणि फुल स्क्रीन करून घ्यायचं अशा प्रकारे. ओके. तर याला पण आपल्याला मास्क लावायचं किंवा ब्लेंडिंग ऑप्शनमधून चेंज करून बघायचं. एखादा चांगला दिसला तर तो ठेवायचा. बघू शकता हा चांगला दिसतो आपला थोडक्यात. आणि आता तरी पण आपण बघू. मास्क लावू, कंट्रोल टी करू आणि जिथे जिथं व्हाईट दिसतंय तिथं मारू अशा प्रकारे. ओके. बॅकग्राऊंड आपल्याला तयार झालेला आहे. आता आपल्याला फक्त एक इफेक्ट लावायचा आहे नॉईजवाला. प्लस दाबायचं, एडिटमध्ये जायचं, फिलमध्ये जायचं, 50% ग्रे फिलेप्ट, नॉर्मल, 100% ऑपेसिटी. ओके करायचं. त्यानंतर फिल्टरमध्ये जायचं आणि आपल्याला इथे एक नॉईज लावायचं आहे. नॉईजमध्ये जायचं, ॲड नॉईजमध्ये जायचं, 41.45 किंवा वाढवू पण शकता तुम्ही वाटलं तर आणि कमी पण करू शकता. शक्यतो थोडक्यात 40-50 पर्यंतच ठेवा, 45 करू. गौसियन ऑन करा, मोनोक्रोमॅटिक ऑन ठेवा. ओके करा. यानंतर आपला ब्लेंडिंग ऑप्शन चेंज करा, त्यामध्ये ओव्हरली करा. ओके. त्यानंतर बघू शकता अशा प्रकारचा बॅकग्राऊंड आपला तयार झालेला आहे, जो एकदम खतरनाक दिसतोय. तुम्ही वेगवेगळा जसं तुम्ही बॅकग्राऊंड वगैरे घ्याल ना पिंटरेस्टवरून, तसं तो चांगला दिसू शकतंय. म्हणजे आपण रँडमली घेतलेलं होतं. आता याला जर तुम्हाला रिअलिस्टिक वगैरे करायचं असलं, हे पण एकदम छान दिसतं. याच्यामध्ये जर तुम्ही फोटोज आणि आपला जे शुभेच्छा वगैरे टाकलं ना, एक नंबर दिसेल. फक्त काय करायचं थोडक्यात, आपल्याला इथं व्हाईटवाला ब्रश मारायचं थोडक्यात अशा प्रकारे. व्हाईट अशा प्रकारे मारायचं आणि एकदम कडक असा तयार झालेला आहे आपला. बघू शकता. तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आता जर याला थोडक्यात अजून आपल्याला इफेक्ट मारायचा असला तर काय करायचं, तर फिल्टरमध्ये जायचं, स्टायलाइजमध्ये जायचं, इकडे स्टायलाइजमध्ये जायचं, एम्बस मारायचं. एम्बस मारला तर अशा प्रकारचं शेड येईल. बघू शकता अशा प्रकारे एकदम वॉल टाईप येईल. हे पण हे चांगलं दिसतंय, पण आधीच जास्त चांगलं दिसत होतं असं मला वाटतंय.
तर Ctrl Z करा म्हणजे बॅक येईल, बॅक स्टेप येईल. आणि यामध्ये जर आपण फोटो टाकला तर आपला बॅनर एकदम कडकमध्ये तयार होईल. तर आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये ना तेच करू. यामध्ये आपण फोटो वगैरे टाकू आणि एक बॅनर बनवू. तर व्हिडिओ कशी वाटली तुम्ही नक्की सांगा तुम्हाला, आणि आपला बॅकग्राऊंड कसा वाटला ते पण सांगा. आणि व्हिडिओ आवडली तर लाईक करा. आणि बेसिक टू ॲडव्हान्स शिकायचं असेल फोटोशॉप तर आपल्याला सबस्क्राईब नक्की करा. सबस्क्राईब केलं तर तुमचाच फायदा आहे, यामध्ये तुम्हाला बेसिक टू ॲडव्हान्स फोटोशॉप शिकायला मिळेल. तर भेटूया अशाच प्रकारच्या पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये, ज्यामध्ये आपण यामध्ये फोटो वगैरे टाकणार आहे आणि प्रॉपर बॅनर कसा बनवायचा, फायनल इफेक्ट कसा मारायचा, टेक्स्ट फॉन्ट सगळं काही आपण सांगणार आहे. तर भेटूया पुढच्या एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.